नमस्कार. JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण छान चविष्ट व रुचकर अशी पत्ताकोबीची भाजी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. येथे मी एक पत्ताकोबीचा छोटा गड्डा घेतला आहे. एक कांदा टमाटा बारीक चिरून घेतला आहे. थोडी कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, थोडी धणे पावडर व हळद. फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, चवीनुसार मीठ व थोडी गूळ पावडर. भाजीसाठी असा हिरवा आणि गावरानी याचा पत्ताकोबी घ्यायचा. असा छान चवीला छान लागतो, शिजतो पण छान तो. असा पांढऱ्या रंगाचा नाही घ्यायचा. प्रथम आता आपण पत्ताकोबी कापून घेऊ. देठ कापून घेतले मी. छान घट्ट असा पत्ताकोबी हा बारीक चिरून घेऊ आपण. थोडा इथला जाड भाग काढून घेऊ आपण. भाजी शिजत नाही बरोबर. असं बघून घ्यायचं, किडीचा वगैरे नसेल ना तर छान कापून घ्यायचा बारीक. जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही, असा आपण मध्यम याच्यात असा कापून घेऊ आकारात. अशा रीतीने आपण सर्व पत्ताकोबी कापून घेऊ. पत्ताकोबी छान बारीक कापून झाला आहे. त्यावर मी आता थोडं मीठ टाकून घेते आहे. मिठामुळे उग्रवास येत नाही मग पत्ताकोबीला छान. मीठ असं चोळून ठेवायचं. नंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. लिहिलेली पत्ताकोबी मी भांड्यात काढून घेतली आहे. आता त्यावर मी पाणी टाकून 2 वेळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. अशा रीतीने आपण 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत काढून घेऊ. पत्ताकोबी धुवून मी चाळणीत काढून घेतलं आहे. आता पाणी निथळते, ते भांड्यात ठेवलंय मी. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात आता फोडणीसाठी तेल टाकते. आपल्याला तेलात मी मोहरी टाकते, जिरे, चिरलेला कांदा, कांदा छान परतवून घेऊ आपण. कढीपत्ता, लसणाची पेस्ट टाकते. यामुळे छान चवदार लागते भाजी. आता हे सर्व आपण छान कमी गॅसवर परतवून घेऊ. हिंग टाकते. हिंगही आपण तेलात परतवून घेतला आहे. आता आपण चिरलेला टोमॅटो टाकते. टोमॅटो पण मऊ होईल तोपर्यंत आपण परतवून घेऊ. कांदा टोमॅटो छान तेलात परतून झाला आहे. मी लाल तिखट टाकते, धना जिरा पावडर, हळद. तर हे पण आपण तेलात परतून घेऊ छान. आता आपण चिरलेली पत्ताकोबी टाकून घेऊ. भाजीत मी कोथिंबीर टाकते थोडी. छान हिरवीगार कोथिंबीर मस्त दिसते. कोथिंबीर पण आपण छान मिक्स करून घेऊ. मी झाकण ठेवते.
त्यावर थोडं पाणी टाकते. पाण्याच्या वाफेने भाजी छान मऊ शिजते मस्त. 10 मिनिटं आपण कमी गॅसवर शिजू दे. हे आपण भाजी बघून घेऊ. पाणी गरम झाले आहे. आपण आता हे झाकण काढून घेऊ. भाजीचा छान सुवास सुटला आहे मस्त. छान लुसलुशीत झाली भाजी मस्त बघा. आता आपण थोडी गूळ पावडर टाकून घेऊ. साखरही टाकू शकतो आपण. गुळचट भाजी छान लागते वरण भातासोबत. थोडी कोथिंबीर टाकते अजून. आता आपण गॅस बंद करून भाजी बाउलमध्ये काढून घेऊ. छान दिसते भाजी मस्तच. गरमागरम भाजी पोळी छान लागते अशी. छान गरमागरम चविष्ट व रुचकर अशी पत्ताकोबीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. वरण भात पोळी भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. तर मग आपण पण अशी भाजी घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.